चला आज आपण बनवणार आहे सोयाबीननी भाजी, सोयाबीनच्या वड्यासनी। तर चला बनवूया। नमस्कार, मी सुवर्णा। आज आपण बनवणार आहे सोयाबीन वड्यासनी भाजी। तर आपण सोयाबीनच्या वड्यासाठी आई गरम पाणी ठेवले आणि टाकणार आहेत आपण सोयाबीनच्या वड्या। तर त्या गरम पाणीમાં आपण 10 मिनिटं या सोयाबीनच्या वड्या आपण आता भिजू देसू। तर त्या काय कितल्या कडक आहेत तर त्या पुऱ्या 10 मिनिटं कोमट पाणीमध्ये भिजू देऊ आपण इसला। तर आपल्या सोयाबीनच्या वड्या आता भिजाई राहणार। तर देखा बऱ्यापैकी भिजाई घ्या। तर आपण त्यांच्यासाठी आता काय काय साहित्य लागत ते देखू। तर आपण देखा एक मोठा साईजना कांदा असा चिरलेले आणि टमाटा बी असा लांब चिरलेले। तर आपण आता इसले ताते आपले आणि थोडा लसूण लिहिले। तर आपण हे सगळं आधी तेल मा कळसू। तर आपण ठेवले गॅसवर कढाई आपल्या ते गरम होईगी आणि आपण टाका ते थोडं तेल आणि त्यामध्ये टाकणार आहेत कांदा। कांदा से चांगलं थोडं तेल मा होऊ देत आपण आता। आता लाईने ऑन तेल मा। तर कांदा आपला कलचायला आधी आपण टमाटा टाकणार आहे आणि अद्रक आणि लसूण आहे पण आपण तेल मा 5 मिनिटं कलची लिहू। ते का आपण आता गॅस बंद कर दिला आणि तेल मा आपला कांदा टमाटा लसूण अद्रक कलचाई घे। ताते आपण याले मिक्सर मा दऊ। थोडं थंड होऊ देत मग मिक्सर मा दईसू। ताते आपण आई सगळं मिक्सर भांडा मा काढले। ताते आपण आई बारीक दईलू म्हणजे का आपलं पेस्ट इतलं बारीक होई घे। ते आपण मिक्सर भांडा मा दईलेले। तर ते का अजून बी गरम वाफ निघ राहिनी। तर ते का आपल्या सोयाबीनच्या वड्या सुद्धा भिजाई घ्या ना कितल्या नरम होई घ्या द्या। तर मग चला आता आपण भाजी बनवू। तर आता आपण या वडीस ना पाणी नितरायलेवा आहे असं पाणी नितरायलेवा ना आणि आपण गॅसवर कढाई ठेवले। कढाईमा थोडं तेल टाकेले आणि असले पण आपण तेल मा कलची लिहू सोयाबीनच्या वड्यासले। तर असं पाणी नितरायलेवा ना आणि आपण टाकणार जाते कढाईमा। तर इसले बी चांगलं 2 मिनिटं असं तेल मा कलची लिहावा ना। ते का आपण तेसले कलची लिहितात असा थोडासा कलर उन्हात तेसले। तर आपण आधी तेसले काढसू। तर आपण ते काय ताटमा वड्या काढली त्या। तर ते आपण तीच कढाई ठेवले। ते कढाईमा आपण टाकणार आहे तेल। तर ते आपलं तेल गरम होई घ्या। ते आपण कांदा लसूण आई दळले आहे आपण टाकू ताते। तेल मा चांगलं कलची लेवा ना मसालाले। ते का आपला मसाला कितना भारी कलचाई झाले। तर असाच मसाला कलचू द्यावा ना। हो मसाला ते कलचाई जायले। तर आपण टाकणार आहे ते मॅगी मसाला। त्या मॅगी मसाला टाकेले आपण। तर आपण टाकणार आहे धना पावडर। हे टाका धना पावडर थोडी हळद थोडा गरम मसाला आहे या घरना मसाला आहे आपला आणि तिखट तुम्ही आवडीप्रमाणे टाका तिखट। आता एकत्र करी लेवा ना। तेल मसाला असते थोडं होऊ द्या आणि 2 मिनिटं शिजू द्या ना। आणि स्वादानुसार मीठ टाका ना। मसाला चांगला तेल मा कलसू द्यावा ना। तर आता आपण टाकणार आहे पाणी। तर आपण गरम पाणी करेले आई। तर गरम पाणीच टाका ना। पाणी गरम करीन टाका ना थंड पाणी टाका ना नाही। तर ते का पाणी आपण टाकले ते गदक इला गेले। तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त पाणी करू शकशाल। आणि आता आपण टाकणार आहेत सोयाबीनच्या वड्या। तर ते असं एकत्र करी लिहू
आणि आपली भाजीला ते गदक फुटू देऊ. आणि आपण आता टाकणार आहेत कोथिंबीर. तर ते का आपली भाजी बनी तयार होगी. आपल्या सोयाबीन वड्या बी मस्त शिजी गयात. देखू शकशान तुम्ही. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूत पुढला व्हिडिओ मा. धन्यवाद.